जगात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. इराण-इस्रायलच्या युद्धाचा परिणाम इतर देशांवर देखील होणार आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. यामुळे देवाणघेवाणीसाठी अनेक अडचणी येणार आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी ही सर्वात महत्त्वाची आहे. मात्र सुरक्षेमुळे ही सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे समुद्राद्वारे होणाऱ्या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे थेट पेट्रोल डिझेल देखील वाढण्याची शक्यता आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे जगावर संकट निर्माण झाले आहे. इंधनाच्या किमती वाढू शकतात. कच्च्या तेलाच्या किमती काल $72 प्रति बॅरल इतक्या होत्या. गेल्या आठवड्याभरातील ही सर्वाधिक वाढ आहे. 2026च्या जानेवारी आणि फेब्रुवारी अशा 2 महिन्यातच 19% वाढ झाली आहे. आता 2 दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत 12% वाढ झाली आहे. हा दर $80 वर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यावर थेट इंधनाचे दर वाढतात. यामुळे जगभरात हे पेट्रोल डिझेल महागण्याची शक्यता आहे. अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटमध्येही 8% वाढ झाली आहे. हे दर $70 प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाचे दर या युद्धामुळे अजून वाढण्याची शक्यता आहे. इराण हा इंधन उत्पादन करणारा चौथा मोठा देश आहे. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली इंधन उत्पादनात इराणचा वाटा 12% आहे. इराणमध्ये दर दिवशी 3.3 मिलियन बॅरल तेल काढले जाऊ शकते. यामुळेच संपूर्ण जगाला फटका बसण्याची शक्यता आहे.